आज आपल्या आयुष्यात एक प्रश्न कधी ना कधी उभा राहतोच. इतकी मेहनत करूनही समाधान का मिळत नाही? कमावतो आहोत, धडपडतो आहोत, पण मनात शांतता नाही. घरात सर्व काही असूनही मन कुठेतरी रिकामं वाटतं. अशा वेळी भक्ताच्या ओठांवर नकळत एकच नाव येतं, आई महालक्ष्मी. कारण महालक्ष्मी ही फक्त धनाची देवी नाही, ती आहे समाधानाची, समृद्धीची आणि संतुलनाची देवी. ती आपल्या हातात शंखचक्र धरत नाही, ती धरते कमळ आणि आशीर्वादाची मुद्रा. कारण तिची लढाई बाहेरच्या शत्रूंची नाही, ती लढते आपल्या लोभाशी, अहंकाराशी आणि असंतोषाशी. आई महालक्ष्मी आपल्याला शिकवते, फक्त कमावू नका, जगा. काम आणि कुटुंबात संतुलन ठेवा, पैसा आणि मूल्ये दोन्ही जपा, इच्छा आणि गरज यात फरक ओळखा. आई महालक्ष्मीची उपासना फार अवघड नाही. दररोज घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि कृतज्ञतेने एवढंच म्हणा, आई, जे आहे त्यासाठी धन्यवाद. लक्ष्मी मोठ्या पूजांनी नाही, स्वच्छ मनाने प्रसन्न होते. मनाचा दरवाजा उघडा, आई लक्ष्मी नक्की येईल. जर ही छोटीशी कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या माणसांसोबत. आणि अशीच शक्ती, भक्ती आणि समाधान देणाऱ्या देवी कथा ऐकण्यासाठी शक्ती स्वरूप चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील देवी कथेसह. जय महालक्ष्मी.